शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। शिवसेनेचे दोन्ही पक्ष आता वर्धापन दिन साजरा करणार आहेत। षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर वरईत शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। खरं तर दोन्ही पक्षांकडून या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा केला जातोय। तर षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंचा वर्धापन दिन हा पार पडणार आहे। त्यांच्याकडून जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। तर वरईमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि दोन्ही पक्षांकडून या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। तर षण्मुखानंद हॉलमधून आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत, तर वरईच्या हॉलमधून श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तर सर्वात आधी षण्मुखानंद हॉलमध्ये अजय यांच्याकडे जाऊयात। अजय, सध्याची काय परिस्थिती आहे, काय वातावरण दिसतंय, कशा प्रकारे तयारी सध्या सुरू आहे? गौरी, मी सध्या षण्मुखानंद हॉलमध्ये जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि आता शिवसैनिक जे आहेत ते षण्मुखानंद हॉलमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। समोर जो आहे तो मंच सुद्धा सजवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच याच मंचावरून जी आहे ती ठाकरेंची तोफ आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला संबोधित करतील आणि त्यासाठी ही संपूर्ण शिवसैनिकांची मंडळी या षण्मुखानंद हॉलमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। 58वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होतो, पण सगळ्यात विशेष बाब म्हणजे यंदाही दोन एकंदरीत जे ते वर्धापन दिन या महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत आणि त्यातला एक वर्धापन दिन जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी अनेक नेते उपस्थित होण्यास जी आहे ती सुरुवात झालेली, अनेक कार्यकर्ते जे ते बाहेर स्वागतासाठी म्हणजे उद्धव ठाकरे असतील, संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या स्वागतासाठी जे ते या हॉलच्या बाहेर उपस्थित आहेत। तर काही कार्यकर्ते शिवसैनिक जे ते आता पुन्हा एकदा आतमध्ये सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठा एक मंच जो आहे सजवण्यात आलेला आहे, दोन वेगवेगळ्या LED स्क्रीन लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर वर्धापन दिन 58वा वर्धापन दिन असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज नेमका उद्धव ठाकरेंचा सूर कोणावर असणार, या शिवसैनिकांना वर्षभरासाठी काय मार्गदर्शन करणार आणि वर्धापन दिनानिमित्त आपण जर पाहिलं तर शिवसेनेची पुढच्या वर्षीची रणनीती काय असणार आहे, कसं काम करणार आहे, कशी पक्ष संघटना वाढवणार आहे, या अनुषंगाने वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंकडून दिल्या जातील आणि त्यासाठी आता हा शिवसैनिक जो आहे तो संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच उभा होता आणि आता पुन्हा एकदा हळूहळू जे ती आतमध्ये यायला लागलेले आहेत। महिला पदाधिकारी असतील, पुरुष पदाधिकारी असतील, युवा सेनेची मंडळी असेल, सगळे ज्या ठिकाणी हळूहळू जे ते जमा व्हायला आपल्याला सुरुवात पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता लोकसभेचा निकाल लागलेला आणि त्याचा सुद्धा जल्लोष आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त इथे साजरा केला जाणार आहे। त्यामुळे जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा सत्कार समारंभ साजरा एकंदरीत या सोहळा जो आहे तो सत्कार समारंभाचा तो सुद्धा पार पडणार, कारण की यंदा महाराष्ट्रात ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं त्याच्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक झाली आणि त्यात ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त यश आलेलं आहे। त्यामुळे यंदाचा वर्धापन दिनाचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आनंद जो आहे तो द्विगुणित करणारा असणार आणि त्यासाठी आता ही सगळी शिवसेनेची मंडळी, शिवसैनिक जो आपण त्याला म्हणतो तो या ठिकाणी दाखल व्हायला लागलेला आहे। हा हॉल 2 माळ्याचा आहे, म्हणजे खाली आणि वरती सुद्धा गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरे मागं जर पाहिलं तर महिला कार्यकर्ता सुद्धा आता या ठिकाणी हळूहळू जे आहे ते यायला लागलेले आहेत, रांगाल भरायला लागलेल्या आहेत, खुर्च्या भरायला लागलेल्या आहेत आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून चौकशी करूनच आतमध्ये सोडण्याची जी आहे ती तयारी करताना पाहायला मिळते। नुकतंच या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड सुद्धा येऊन गेलेलं आहे, सगळ्या गोष्टींची तपासणी पोलीस पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा झालेला आहे आणि त्याच्यानंतर काही वेळातच जो आहे तो हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडेल आणि त्याच्यानंतर शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आणि त्याच्यात उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलणार आणि त्याच्यासोबतच उद्धव ठाकरेंसोबत बाकी इतर जे नेते असतील त्याच्यात मग मुख्य प्रवक्ते असतात ते म्हणजे संजय राऊत असतील, भास्कर जाधव असेल, नुकत्याच सुषमा अंधारे ज्या मागच्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची तो प्रत्येक जागेवर महिला कार्यकर्ते म्हणून घेऊन जातात, त्यांचा निशाणा कोणावर असणार आहे, कोणाच्या शायरी गाजतील, ह्या सगळ्यांकडे आता आपलं लक्ष जे आहे ते असणार आहे। गौरी